नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव राणीचा हात पकडून सिंधूच्या घरातून बाहेर पडतो आणि ते पाहून सिंधूला खूप वाईट वाटतं. त्यानंतर राघव आणि राणी गाडीमध्ये जाऊन बसतात, तर मंगू आणि सिंधू सुद्धा त्यांच्या पाठोपाठ बाहेर येतात. मात्र राघव एकदाही सिंधूकडे बघत नाही. तो रागातच तेथून निघून जातो आणि हा सगळा प्रकार बघून नकळतपणे सिंधूचे डोळे भरून येतात आणि तिची अवस्था बघून मंगूलाही वाईट वाटतं. आणि राघव गेल्यानंतर सावी धावत पळत त्या ठिकाणी येते. ती मोठमोठ्याने रडत विनूला आवाज देत असते. तिच्या पोलीस काकांना थांबवत असते, मात्र राघव ते काही थांबत नाही आणि सावीची अवस्था बघून सिंधू लगेच तिच्याजवळ जाते. तर सावी रडतच तिला म्हणत असते की आई, पोलीस काका आज परत असेच वागले. त्यांनी मला आणि विनूला नाही भेटू दिलं. तू तरी त्यांना का नाही थांबवलंस? आणि आता विनू कधीच परत भेटणार नाही का? त्यावरती सिंधू चिडूनच तिला सांगते की यापुढे तू आणि विनू कधीच एकमेकांना भेटू शकणार नाही. त्यामुळे सावीला खूप वाईट वाटतं. ती सिंधूला विचारते, पण आई, तू विनूवर उपचार करणार आहेस ना? मात्र त्यावर सिंधू काहीच उत्तर देत नाही. सावी खूप चिडलेली असते, तर मंगू तिला शांत करतो आणि सावीला घरात घेऊन जातो. तर दुसरीकडे रुक्मिणीने कानाखाली मारल्यामुळे अन्वी खूप चिडलेली असते. ती रागातच घरातून बाहेर येते आणि स्वतःशीच म्हणत असते की आईबाबांनी मला इथे का पाठवलं आहे मला खरंच कळत नाही. मला या घरात नाही राहायचं. माझी दुसरीकडे सोय केली नाही. आणि तरी तिची चिडचिड सुरू असताना राजेश्री तेथे येते. ती अन्वीला विचारते की आईबाबांची आठवण येत आहे का? त्यावरती अन्वी खाली मान घालून हो म्हणते. ती राजेश्रीला सांगते की आजी, मला खरंच कळत नाही, ते दोघे मला इथे ठेवून का निघून गेले आहेत. मला इथे नाही राहायचं. या घरात मी कोणालाच नको आहे. त्यावरती राजेश्री म्हणते, अगं अन्वी, पण ते तुझ्या राघव मामाचं घर आहे. आम्ही सर्वजण तुझेच आहोत की नाही? आम्हाला सगळ्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्यावरती अन्वी म्हणते की आजी, मला असं वाटतं की फक्त तुला आणि राघव मामालाच या घरात मी हवी आहे. बाकी कोणालाच मी नको आहे. आणि ती आजी खरंच आजी आहे का गं माझी? माझा जन्म झाला तेव्हा तिने मला अनाथ आश्रमामध्ये ठेवलं. माझ्या आईबाबांना तिने एकत्र येऊ दिलं नाही 10 वर्ष. तर मी आता माझ्या आईला बघितलंसुद्धा नव्हतं. आणि त्यानंतर जेव्हा आमची भेट झाली तेव्हा माझ्या आईला बघून, तिची अवस्था बघून मी किती घाबरले होते. यावरती राजेश्री तिला समजवण्याचा प्रयत्न करते की रुक्मिणी वहिनींचा सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे. मात्र अन्वीचा या गोष्टीवर अजिबात विश्वास बसत नाही. तर दुसरीकडे विनू राघवला विचारतो की आपण सावीला परत कधीच भेटणार नाही का? त्यावरती राघव रागातच हो म्हणतो. त्यामुळे विनूला वाईट वाटतं. मात्र राणी राघवला समजवते आणि विनूला सांगते, तू काळजी करू नको. तुला जेव्हा सावीला भेटायचं असेल ना, तेव्हा आपण तिला भेटायला जाऊ. ते ऐकून आता विनू आनंदाने हो म्हणतो. त्यानंतर राणी राघवला सुद्धा समजावते. मात्र राघव खूप रागात असतो. ते ऐकून घेत नाही. त्यामुळे विनूसुद्धा म्हणतो की बाबा आजकाल कोणाचं का ऐकत नाही आणि याआधीसुद्धा असंच केलं होतं. त्यावरती राणी विचारते, राघव, याआधी असं कधी वागला होतास? त्यावरती विनू त्याला सांगतो, जेव्हा आम्ही तिच्या आईला सावीला वाचवण्यासाठी गेलो होतो तेव्हा बाबा त्या दोघींसोबत काहीच बोलले नाहीत आणि मला तेथून घेऊन बाहेर पडले. सावी रडत ओरडत त्यांना आवाज देत होती, त्यांना थांबवत होती, पण बाबा थांबलेच नाही. आजकाल सगळ्यांबरोबर ते असेच वागत आहेत. मात्र राघव विनूच्या या बोलण्याचा काहीच परिणाम होत नाही. तर दुसरीकडे राजेश्री अन्वीला समजवण्याचा प्रयत्न करते. मात्र अन्वी वैतागून म्हणते की प्लीज आजी, मला माहीत आहे या घरात कोणालाच मी नको आहे. खरं तर मला असं वाटतं की या घरात फक्त सिंधू मामी अशी एकच होती जिला माझी फॅमिली एकत्र यायला हवी असं वाटत होतं. तिनं ती आणलीसुद्धा होती. खरंच सिंधू मामींना येऊन ती स्वतःचा कधीच विचार करत नव्हती. ती सगळ्यांचा आधी विचार करायची. तिच्यासारखी बाई मी खरंच बघितली नाही. पण आता ती काही केलं, तुम्हाला तिचं नाव घेतलं तरी घरात चालत नाही. आणि ते ऐकून राजश्री काहीच बोलत नाहीत आणि राजश्री खाली मान घालते. तर अन्वी तिला विचारते, मला सांगा ना आजी, नक्की काय झालं होतं? मात्र राजेश्री तिला म्हणते की तू इथे नसताना मधल्या काळात खूप काही गोष्टी घडून गेल्या आहेत आणि त्या इतक्या घडल्या मोठ्या आहेत की आता मी तुला सांगू शकत नाही. आणि मी वैतागून म्हणते, माझ्या आईची अवस्था केली होती इतपत तर मोठी नाही. मी नक्कीच आता सर्व काही शोधून काढेन. मात्र राजेश्री तिला काहीच सांगत नाही. त्यामुळे अन्वी तिला विचारते, तुझंसुद्धा सिंधू मामीवर प्रेम होतंच ना गं? त्यावरती राजेश्री वैतागून म्हणते, माझं सिंधूवर खरंच खूप प्रेम होतं. मी तिला माझी मुलगी मानायचे. पण कदाचित तिनेच मला कधी आई मानलं नाही. आणि त्यानंतर ती अन्वीला काही सांगत नाही. तिला समजावते आणि घरामध्ये घेऊन येते. तर दुसरीकडे विनू खूप नाराज असतो. मात्र राणी त्याला समजावते. त्यानंतर ते तिघेही आता घरात जातात. त्या तिघांना इतक्या दिवसानंतर सुखरूप पाहून सगळ्यांना खूप आनंद होतो.
राजश्री तिघांचं औक्षण करते, त्यांना घरात यायला सांगते. राघवला सुखरूप बघून सगळ्यांचाच आनंद गगनात मावेनासा होतो. त्यानंतर रुक्मिणी रेश्माला त्यांच्यासाठी पाणी आणायला सांगते, मात्र रेश्मा आणि ऋषभला सांगते. त्यामुळे सर्वजण रागातच तिच्याकडे पाहतात. मात्र ऋषभ म्हणतो, काही हरकत नाही, मी पाणी घेऊन येतो. त्यानंतर तो राघव आणि विनूसाठी पाणी घेऊन येतो. त्याच वेळी आता अन्वीसुद्धा त्या ठिकाणी येते. तिच्या लाडक्या राघव मामाला बघून तिला खूप आनंद होतो. ती पळतच त्याच्याजवळ जाते. तर अन्वीला बघून त्यामुळे मग सिंधूसुद्धा तिच्यावर चिडते. मात्र सावीची ही अवस्था बघून ती मनाशी म्हणत असते की राघव, मी तुमच्याच मुलीला तुम्ही इतकं कसं काय दुखवू शकता? तुमच्या अशा वागण्यामुळे तिचा नात्यांवरचा विश्वास कमी व्हायला लागला आहे आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तर दुसरीकडे विनूसुद्धा खूप नाराज असतो. राघव त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो. मात्र विनू आणि सावीची भेट न झाल्यामुळे विनूला खूप त्रास होत असतो. त्यामुळे राघव मनाशीच म्हणतो, सिंधू, तुझ्यामुळे माझ्या मुलाच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाला आहे. मात्र तुझ्यामुळे माझी जी अवस्था झाली आहे ती अवस्था मी माझ्या मुलाची कधीच होऊ देणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सावी विनूला भेटण्याचा हट्ट करत असते. त्यामुळे सिंधू तिच्यावर चिडते आणि मग राघव आणि राणीच्या लग्नाच्या पत्रिकेमधून सावीला विनूच्या घराचा ॲड्रेस सापडतो आणि मग ती विनूला एकटीच भेटायला जायचं ठरवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.